असेल म्हणून त्याची व्याख्या एक वेगळ्या प्रकारे होऊ शकते. बुद्धानुसती, धम्मानुसती आणि संघानुसती, त्याच्यामध्ये त्रिरत्नाचा आदर दडलेला आहे. बुद्ध म्हणाले त्रिरत्नाचा आदर कमी केल्यामुळे, त्याच्यात काय म्हटलेलं आहे, इति पिसो भगवा अरहंत, अरिहंत, जे अरिहंत आहेत त्यांना त्यांच्या गुणांचा मी स्मरण करतो. अरहंत म्हणजे जन्मने मरण्याच्या दुःखातून बाहेर पडणारा, त्याची सगळी कर्मबंधन नष्ट करून टाकलेला, ज्याला जन्म नाही पुन्हा मरण नाही, अशा महापुरुषाला अरहंत म्हणतो. इकडे अरहंत म्हणायचं आणि तिकडे म्हणायचं पुनर्जन्मच नसतो. पण एका वेळी इथेच धम्माला ग्लानी यायची कामं आपल्याकडून सुरू आहे. मग जर पुनर्जन्म नाही ना तर त्या कॅटेगरीत जाऊन बसा तुम्ही, पण इकडे इथे पिसो भगवा अरहंत म्हणू नका. लोकविदू म्हणतो ना वंदनेत, लोकांचे रहस्य जाणणारा, या विश्वाचे, या 31 लोकांचं रहस्य, 4 अपाय भूम्या, 5वा मनुष्य, 6 देवलोक, 16 ब्रह्मलोक आणि 4 अरूप ब्रह्मलोक, या 31 लोकांमध्ये कुठेही जाऊन शास्त्रा यायचे. त्या बक ब्रह्माला जाऊन धम्म शिकवला बुद्धाने, देवेंद्र शक्राला धम्म शिकवला, 7वा वर्षवास 33 लोकात आपल्या आईला धम्म शिकवला. मग इकडं सुगती नाही दुर्गती नाही असं म्हणायचं, आणि इकडं मग लोकविदू म्हणायचं, लोकांचे रहस्य जाणणारा, हजारो लाखो चक्रवाला पर्यंत आपल्या धम्म राजांचा आवाज जायचा. त्यांच्या पारमितेच्या बलाने ते जर संकल्प करत की हजारो चक्रवाल, 1 लाख, तुम्ही आताही बघा चक्रवालाचं जर बघितलं कधी विज्ञान वगैरे, तर अनगिनत चक्रवाल सांगितलेलं आहे तिथे, अनगिनत चक्रवाल. दिव्य चक्षुणी शास्त्राने त्यांचा शोध लावलेला आहे. मग तिकडे तर ते काहीच नाही म्हणायचं, दिव्य चक्षु नाही, आणि इकडे तर म्हणायचं लोकविदू, पुरीस धम्म सारथी, सत्ता देव मनुष्यान, देव आणि मनुष्यांचे शास्ता. देव सत्पुरुष जे काया वाचा मनाने सत्कर्म करून, उपोषित करून, दानादी पुण्य कर्म करून, चातुर महाराजी, तुषित, तावंतीस, याम, परिनिमित वशवर्ती आणि 16 ब्रह्म लोकांपर्यंत, जसं की असित मुनी आहे, अलार कालम आहे, उदक रामपुत्त आहे, ते अरू ब्रह्म लोकात आहेत. आता एवढं जाणणाऱ्या लोकांना सत्ता देव मनुष्यान,